नमस्कार, मी विनायक. महाराष्ट्र नामात तुम्हा सर्वांचं स्वागत. सुरुवात करूया टॉप स्टोरीज पासून. आम्ही सरकार पडू देणार नाही, पण सरकार पडू देणार नाही याचा अर्थ भारतीय जनता पार्टीला जशा स्वरूपामध्ये आमची मदत लागेल ती त्यांनी स्पष्ट भूमिका केली पाहिजे. भाजपनं राष्ट्रवादीचा रितसर पाठिंबा मागावा. राष्ट्रवादीचे नेते भास्कर जाधव यांनी IBN लोकमतच्या खास मुलाखतीत व्यक्त केलं मत. हिवाळी अधिवेशनात विश्वासदर्शक ठराव घ्यावा, केली मागणी. अनंत गीते जोपर्यंत केंद्रात आहेत तोपर्यंत शिवसेना आमचा मित्रपक्षच राहील, एकनाथ खडसेंनी केलं स्पष्ट. पाठिंब्याबद्दल शिवसेनेशी चर्चा सुरू. भाजपचे नेते राजीव प्रताप रूढींचं वक्तव्य. भाजपला पाठिंबा द्यायला मी विरोध केला, ही बातमी चुकीची. सुप्रिया सुळेंनी पत्रकार परिषदेत व्यक्त केलं मत. गेल्या 10 वर्षात ऊस आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांवरचे गुन्हे मागे घेणार. सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा. ऊसतोड कामगारांसाठी महामंडळ सुद्धा स्थापन करणार. गडचिरोली जिल्ह्यामध्ये फॅल्सिपॅरम मलेरियाचं थैमान. जिल्ह्यात आढळले 11,000 रुग्ण. गेल्या 6 महिन्यात 17 जणांचा मृत्यू. औषधांचा अपुरा साठा. सरकार दुर्लक्ष करत असल्याचा होतोय आरोप. 1 महिना उलटून सुद्धा जवखेड तिहेरी हत्याकांडातले आरोपी मोकाट. तर अंधश्रद्धा निर्मूलन समिती दत्तक घेणार अहमदनगर जिल्हा. दलितांवरच्या अत्याचाराच्या वाढत्या पार्श्वभूमीवर अनिसचं पाऊल. आणि यंदाचा गदिमा पुरस्कार ज्येष्ठ लेखक पत्रकार अरुण साधू यांना. तर चैत्रबन पुरस्कार संदीप खरेंना. स्मिता परांजपे गृहिणी सखी सचिव पुरस्काराच्या मानकरी. तर 14 डिसेंबरला पुण्यात होणार पुरस्कार वितरण सोहळा. या सगळ्या बातम्या आपल्याला बघायच्या आहेत, पण सुरुवात करूया आत्ताच्या अत्यंत महत्त्वाच्या आणि एका धक्कादायक बातमीपासून. अहमदनगर जिल्ह्यामधल्या गटेवाडीत गुंडाराज पसरलेला आहे. पारनेर मधल्या गटेवाडीच्या ग्रामपंचायतीमध्ये एक धक्कादायक प्रकार घडलेला आहे. मासिक सभेमध्ये महिला सरपंचाला मारहाण केली गेली आहे. याच मासिक सभेत दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय काय नेमका प्रकार आहे. या महिला सरपंचांचा विनयभंग करण्याचा सुद्धा प्रकार झालेला आहे. ग्रामपंचायत सदस्य भरत गट यांनी हे कृत्य केलंय. महिला सरपंचांचं मंगळसूत्र ओढून त्यांनी तोडून टाकलंय. आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय या महिला सरपंचांना त्यांनी खेचलेलं आहे, हातापाई केलेली आहे, मारहाण केलेली आहे. या भरत गटला सध्या अटक झालेली आहे. तर विनयभंग आणि मारहाणीचा गुन्हा त्याच्यावर दाखल झालाय. आपण दृश्य आता बघूयात काय नेमकं घडलेलं आहे. गटवाडीच्या महिला सरपंच यांना गटवाडी ग्रामपंचायतीतील एक सदस्य भरत सीताराम गट यांनी गावच्या विकासामध्ये जो खर्च करता तो त्याबाबत आम्हाला काही विचारत नाही असं म्हणून त्यांना शिवीगाळ केली आणि फायबर खुर्ची डोक्यावर मारून व तोंडावर सापटी मारून लज्जा उत्पन्न होईल असं वर्तन केले. याबाबत पोलीस स्टेशनला तक्रार दिल्याने त्यांचा फिर्याद घेऊन भादवी कलम 354, 427, 323, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. या संदर्भात आता आपण बोलूया. आपल्याबरोबर आहे आपला रिपोर्टर. सगळ्यात पहिल्यांदा त्याच्याकडे जाऊया. साहेबराव कोकणे. साहेबराव, पारनेरमध्ये ही घटना घडलेली आहे. काय आत्ता परिस्थिती आहे पारनेरमध्ये? काय प्रतिक्रिया उमटतायत आणि काय नेमका प्रकार झाला तो एकदा समजावून सांगा. विनायक, अत्यंत चिडावणारी आणि धक्कादायक अशी ही घटना आहे. गटेवाडीमध्ये काल सगळा सभा चालू होती. त्या सभेमध्ये गावामध्ये डेंग्यूची साथ येऊ नये म्हणून त्याच्यावरती काही उपाययोजना कराव्यात अशी ग्रामसभेमध्ये
ठराव करण्यात आला त्यावेळेस मात्र हा जो भरत आहे भरतने आक्षेप घेतला, मला का विचारत नाही, कारण भरत त्या ग्रामपंचायत सदस्य आहे. तर त्याने असं आक्रमक होत त्या महिलेच्या अंगावर अगोदर खुर्ची फेकली, नंतर धक्काबुक्की केली, अतिशय म्हणजे माणुसकीला काळीम फासवलं असं त्यांनी त्या महिलेला वर्तन केलं. आणि त्या महिलेने ज्यावेळेस या सगळ्या प्रकरणावरती सुप्पा पोलीस स्टेशन फिर्याद द्यायला गेल्या होत्या, त्यावेळेस पोलिसांना सगळं सांगितलं आणि त्यावेळेस पोलिसांनी एनसी नोंदवून घेतली. आता प्रश्न असा आहे की जर एवढा गंभीर प्रकरण आहे, त्यांनी जेव्हा त्या पतीशी बोललो, त्यांच्याशी बोललो मी कविताशी, तेव्हा ते म्हणलं आम्ही त्यांना व्हिडिओ दाखवला, परंतु पोलिसांनी आमची फिर्याद घेतली असं समजून मी घरी आलो. पण तेव्हा घरी आलो तर आमच्या आधी आरोपी घरी होता. तर की तो गंभीर प्रकार असं पोलिसांनी लाईटली घेतलं. म्हणजे गुन्हा दाखल करून घेतला नाही, फक्त एनसी दाखल करून घेतली. साहेबराव असाच थांब, सध्या आपल्याबरोबर स्वतः गटेवाडीच्या या महिला सरपंच आहेत. ताई, आम्ही दृश्यांमध्ये बघतोय काय नेमकं घडलं, पण या भरत गटचं नेमकं म्हणणं काय होतं? तुम्ही त्याच्याशी बोलायचा प्रयत्न करत होतात, पण तो काही ऐकत नव्हता. लांछनास्पद प्रकार आहे, त्यांनी तुम्हाला खेचलेलं आहे, मंगळसूत्र तुमचं तोडलेलं आहे. काय नेमकं त्यांचं म्हणणं होतं? काय नक्की घडलं त्यावेळेस? त्यांचं म्हणणं होतं असं की का तुम्ही आम्हाला कोणता खर्च दाखवत नाही साहेब, पण ते कोणत्याच मिटिंगला हजर नसतात. हजर त्याच दिवशी फक्त मिटिंगला हजर राहिले आणि बोलले का तुम्ही खर्च कशावर करता, का करता याच्यासाठी, ते आम्हाला सांगत नाही, दाखवत नाही. आणि त्याच्यामुळे मग ते आम्ही बोललो तुम्ही कोणत्याच मिटिंगला हजर राहत नाही, मग तुम्हाला खर्च कसा दाखवायचा, तुम्ही आजच आलेले आहेत तर बसा मिटिंगला, पाहू आपण सगळं चाललंय ते कसा खर्च केलाय. मिटिंग चालूच असताना त्यांनी मग त्या रागाने मी बोलले तर त्या रागाने त्यांनी खुर्ची फेकून माझ्या डोक्यात मारली. मग मी उठले तर त्यांनी मग माझे हात धरले, दोन्ही तोंडात मारले, मंगळसूत्र खेचलं, पदर खेचला. त्याच्यात आमची झटापट दोघांची झाली चांगली बरेच. हो, मग आता आम्ही हे दृश्यांमध्ये बघतोय काय नेमकं घडलं. पण धक्कादायक गोष्ट म्हणजे त्या मीटिंग मध्ये इतर सदस्य होते, काही पुरुष सदस्य सुद्धा बघतायत, पण कोणीच तुमच्या मदतीला धावून आलं नाही, कोणीच तुमच्या मध्ये पडलं नाही आणि या भरत गटला बाजूला केलं नाही किंवा त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. नाही केला, कोणीच नाही केला. लेडीज सदस्य होत्या, त्या खूप घाबरल्या. एक लहान मुलगा होता, तो खूप रडायला लागला, मग त्यांना काहीच सुचलं नाही त्याच्यामध्ये. मग त्यांनी कोणीच काही प्रतिसाद केलाच नाही, त्या खूप घाबरल्या ना. पण तिकडे जे पुरुष सदस्य होते ते पण मध्ये आले नाहीत. हो, तिकडे जे पुरुष सदस्य होते ते सुद्धा काही मध्ये आले नाहीत. या भरत गटला थांबवण्याचा कोणी प्रयत्न करताना या दृश्यांमध्ये दिसतच नाहीये. नाही केला नंतर प्रयत्न, पण तो काही पूर्ण म्हणजे तो का असं हेच झाला होता, आक्रमक वृत्तीनेच तो त्याचं काम करत होता, सगळ्यांच्यावर दगड फेकायला लागला होता. त्याच्यामुळे मग आम्हाला काही सुचलं नाही त्यावेळेस. ताई, पण मग तुम्ही जेव्हा पोलिसांकडे गेलात, पोलिसांनी काय केलं? पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली का? हो, त्यांनी नुसतं नोंदवून घेतलं आणि आम्ही घरी आलो संध्याकाळी. आम्हाला वाटलं त्याला अटक करतील, तर तो आमच्या अगोदर घरी आला. मग त्यावर पोलिसांनी काय सांगितलं, का तो घरी गेला एवढ्या लवकर? ते बोलले तुमचा तक्रार साधी नोंदवलेली आहे, त्याच्यामुळे मग आम्ही त्याला अटक करू नाही शकत, जामीन दिला ना. त्याच्यामुळे मग तो घरी. मग आम्ही दुसऱ्या दिवशी आमदार साहेबांच्याकडे गेलो. मग आमदार साहेबांनी डायरेक्ट सगळं म्हणजे हे केलं, मग आमची फिर्याद नोंदवून घेतली पुन्हा. अगदी ताई, तुम्ही अशाच आपल्याबरोबर थांबा. सध्या माझ्याबरोबर आपली ब्युरो चीफ नाशिकची दीप्ती राऊत आहे. दीप्ती, आपण बघतोय काय नेमकं दृश्यांमध्ये घडतंय. इतका भयंकर प्रकार होतो. एक मासिक सभा आहे ग्रामपंचायतीची आणि या ग्रामपंचायतीच्या सभेमध्ये एका महिला सरपंचाला मारहाण केली जाते. पहिली खुर्ची मारली जाते, मग पदर खेचला जातो, मग थोबाडीत मारली जाते आणि मग मंगळसूत्र खेचलं जातं. असं असून सुद्धा या भरत गटला जामीन मिळतो, तो बाहेर फिरतो आणि आता पोलीस जेव्हा दबाव वाढतो तेव्हा त्याला अटक करतात. काय म्हणायचं या प्रकाराला? विनायक, जी खुर्ची भरत गटने उचलली आहे त्या खुर्चीवरचाच हा राग आहे, तमाम पूर्ण पुरुषी मनोवृत्तीचा. आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये जेव्हापासून पूर्ण भारतामध्ये महिला पंचायत राजच्या माध्यमातून महिला सरपंच म्हणून निवडून यायला लागल्या, ग्रामपंचायतीच्या सदस्य म्हणून निवडून यायला लागल्या, तर त्यांना कामकाज करत असताना ह्या पुरुषी मनोवृत्तीचा किती जाच होतो याच्या अनेक कथा आपल्यापर्यंत येत असतात. महिलेच्या चारित्र्य हननापासून ते तिच्यावरच्या हल्ल्यांपर्यंत त्याच्याच पुढचा टप्पा हा अत्यंत किळसवाणा, निंदनीय आणि निषेधार्ह असा हा पारनेर तालुक्यामध्ये घडलेला आपल्याला दिसतोय. एका बाजूला ज्या महिला स्वतःच्या
अधिकारवाणीनं बोलायला लागतात, सरपंच पदाचं कामकाज करता आहेत, निर्णय घेता आहेत, त्या ठिकाणी हा पुरुष सदस्य, ग्रामपंचायतीचा सदस्य हे जास्त जबाबदार पद आहे, धक्कादायक आहे अगदी. की स्वतः कुठल्याही प्रकारच्या कामकाजात उपस्थित राहिलेला नाहीये आणि अशा पद्धतीने त्या महिलेवरती चालून जातो आहे, अत्यंत निंदनीय कृत्य करतो आहे. आणि जसं आता कविता ते सांगतायत तसं एवढा गंभीर प्रकार घडलेला असताना सुद्धा पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासन ह्या सगळ्यावरती पांघरून घालण्याचा प्रयत्न करत आहेत. अगदी. त्यामुळे हा महिला सरपंच फक्त एका कविताताईच नाही, विनायक आणि महाराष्ट्रातल्या तमाम महिला सरपंचच नाही तर त्या ज्या पदानं राज्यघटनेच्या ज्या दिलेल्या अधिकारातनं त्या खुर्चीवरती बसलेल्या, हा राज्यघटनेचा अपमान आहे. आणि 3 महत्वाच्या गोष्टी, विनायक 2 मिनिटं थांब फक्त. राळेगण सिद्धीचे जे प्रवर्तक आहेत अण्णा हजारे, ज्यांनी आदर्श ग्राम योजना आणि अत्यंत नीतिमत्तेचा पूर्ण भारतभर प्रचार केला, त्या अण्णा हजारेंचा हा पारनेर तालुका आहे. अगदी. नंबर 2, महाराष्ट्रामध्ये महिला धोरण ज्यांनी लागू केलं त्या राष्ट्रवादीचा हा भरत गट कार्यकर्ता आहे. ह्या सगळ्यावरती कोण जबाबदारी स्वीकारणार आहे आणि यांच्यावरती काय कारवाई करणार आहेत, ह्या ठिकाणी राज्य सरकारची सुद्धा 100% कसोटी आहे की पूर्ण महाराष्ट्रातल्या इतर सर्व महिला सरपंचांना सुरक्षित वाटावं कविताताईंसह, यासाठी राज्य सरकार काय करणार आहे. बरोबर आहे. अत्यंत महत्त्वाचे मुद्दे इकडे दीप्ती तू मांडलेले आहेस. या संदर्भात बोलायला आपल्याबरोबर आहेत महिला राज्यसत्ता आंदोलनाचे भीम रासकर सर सुद्धा. रासकर सर, आपण बघतोय की काय नेमका हा प्रकार घडलेला आहे. महिला सरपंच आहेत, त्यांना मारहाण केली जाते, सत्तेसाठी ही लढाई आहे का, हा सुद्धा प्रश्न उपस्थित होतोय. एक जो भरत गट आहे तो एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता आहे, त्याला पाठीशी घालण्यासाठी गुन्हा सुद्धा पहिल्यांदा दाखल केला जात नाही, दबाव वाढतो त्यावेळेस गुन्हा दाखल केला जातो. मग महिलांनी सक्षमपणे उभं राहायचं कसं आणि या सगळ्या सत्तेच्या राजकारणात सहभागी व्हायचं कसं, हा सुद्धा एक प्रश्न आहे. मला असं वाटतं की सर्वप्रथम महिला राजसत्ता आंदोलन म्हणून अशा घटनांचा आणि खास महाराष्ट्रात अशा घटना होत आहेत याचा मी तीव्र निषेध करतो. आणि या महिलेला संपूर्ण संरक्षण मिळेल, तिला पूर्णपणे ज्यांनी गुन्हा केलेला आहे त्या गुन्हेगाराला शासन होईपर्यंत आंदोलन म्हणून आम्ही त्याचा पाठपुरावा निश्चित करू. सगळ्यात महत्वाची गोष्ट मला अशी वाटते की अशी हिंमत जी होते ती हिंमत कशी होते की गावातली सगळ्यात प्रथम नागरिक जी आहे त्या नागरिकावर हल्ला होतो आणि गाव ते पाहतं. मला असं वाटतं की गावावर सुद्धा हा अशा प्रकारचा हल्ला आहे समजून घेतलं पाहिजे. अगदी. आणि आता दीप्तीताई ज्या म्हणत होत्या की कायदा, आपली राज्यघटना आणि आपलं 67 वर्षाचं स्वातंत्र्य, ह्या सगळ्यावर तो हल्ला आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट मला असं वाटतं ही सत्तेची जी गुर्मी आहे कायम असं होत आहे की अशा प्रकारच्या गुर्मीतून हे हल्ले होत आहेत. आणि बाई एखादी चांगलं काम करत असेल, भ्रष्टाचार बाहेर काढत असेल, प्रश्न विचारत असेल, तिच्यावर अशा प्रकारचे हल्ले करणं हे सातत्याने का होतं याचा निश्चित विचार आपण करायला पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे की मला त्या गावातल्या ज्या महिला आहेत किंवा गावातली जी महिला ग्रामसभा आहे त्यांनी हा प्रश्न गावातच उपस्थित केला पाहिजे. आणि त्या ठिकाणच्या ज्या महिलांना असं वाटतं की ह्या बाईवर अशा प्रकारचा अन्याय होणं म्हणजे आमच्यावर होणारा अन्याय आहे, त्यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन हा हल्ला का झाला, कसा झाला, आणि मला असं वाटतं की या बाबतीत एक गोष्ट करण्याची खूप आवश्यकता आहे विनायकजी, की महिला राजसत्ता हे झालं काय आरक्षण मिळालं पण त्याला संरक्षण मिळून कुणाचाही हस्तक्षेप न होता त्याला कारभार करता आला पाहिजे. म्हणून आपण महिला राजसत्ता संरक्षण विधेयक, पंकजाताई मुंडे आता त्या डिपार्टमेंटच्या प्रमुख आहेत, याही महिला आहेत आणि त्यांनी हा जर नवीन पायंडा पाडला की महिला राजसत्ता संरक्षण विधेयक असं येईल की ज्यामुळे अशा प्रकारचा हल्ला करण्याची पुन्हा हिंमत होणार नाही, हे करण्याची खूप आवश्यकता आहे. महिला राजसत्ता आंदोलन म्हणून त्या महिलेच्या पाठीशी आम्ही नक्की उभं राहू. आपण स्वतःही पुढाकार घेतला आणि त्याबद्दल आपलं अभिनंदन. पण कृपा करून आम्हाला सगळी माहिती जर दिली तर आमचं लगेच जाईल. बरं, धन्यवाद रासकर सर या प्रतिक्रियेबद्दल. अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत आणि सरकार सुद्धा यावर काय नेमकी कारवाई आता करणार या सगळ्या प्रकरणी हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे. धन्यवाद दीप्ती तुझे सुद्धा या माहिती संदर्भात. पण यानंतर अजून एक अत्यंत महत्वाची बातमी येते ती म्हणजे राज्यामध्ये सध्या तरी एलबीटी हा कायम राहणार आहे. जोपर्यंत महापालिकांचं पर्यायी उत्पन्न निश्चित होत नाही तोपर्यंत एलबीटी कायम राहणार आहे ही राज्य सरकारने आता भूमिका घेतली आहे. एलबीटी रद्द करण्याबाबत सरकार अनुकूल आहे पण या अगोदर आधी पर्यायी उत्पन्न जे आहे ते निश्चित करणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. आपल्याला माहिती आहे या अगोदर सरकार स्थापन होण्याच्या अगोदर भाजप जेव्हा प्रचार करत होतं त्यावेळेस त्यांनी एलबीटी रद्द करू अशी घोषणा केली होती. पण आता सरकार आपली ही भूमिका मांडतंय आणि त्यावरून विरोधक टीका सुद्धा करतायत. पण एलबीटीच्या याच मुद्द्यावरून अजित पवारांनी भाजपला आता टोला लगावलाय. विरोधात असताना एलबीटी रद्द करू असं बोलणं सोपं असतं असं अजित पवार यांनी म्हटलंय.
नेहमी विरोधी पक्षामध्ये असताना कुठलीही गोष्ट आम्ही ते करू, टोल आम्ही बंद करू, एलबीटी आम्ही काढून टाकू, अमुक आम्ही करून टाकू, असं सगळं सांगता येतं. सरकारमध्ये बसल्यानंतर त्या सगळ्या गोष्टी कळतात. आता आज मी पण वाचलेलं आहे की आता एलबीटी जीएसटीचं काय होतंय त्याच्यावर ठरणार आहे. आता त्याच्या संदर्भामध्ये व्यापाऱ्यांनी ते ठरवायचं काय ते. यानंतर राज्यामधल्या इतरही बातम्या आपल्याला बघायच्यात. एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा भेटूयात. पहा फक्त IBN लोकमत. यानंतरची बातमी आहे ती म्हणजे शिवसेना आणि भाजप संदर्भातली. अनंत गीते जोपर्यंत केंद्रात आहेत तोपर्यंत शिवसेना आमचा मित्रपक्ष राहील असं महसूल मंत्री आणि भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी म्हटलंय. ज्या दिवशी गीते राजीनामा देतील त्या दिवशी शिवसेना आणि भाजपची मैत्री संपेल असं सुद्धा एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केलं. मला असं वाटतं की जोपर्यंत गीते साहेब दिल्लीच्या मंत्रिमंडळामध्ये आहे तोपर्यंत शिवसेना भाजपच्या मैत्रीचा पूल केव्हाही चालू होऊ शकतो. जो बंद पडला वाहतुकीसाठी तो केव्हाही चालू होऊ शकतो. हे त्याचं उदाहरण आहे. जेव्हा गीते मंत्रिमंडळातून बाहेर पडले त्यावेळेस हा पूल कोसळला असं समजायला हरकत नाही. धन्यवाद. तर दुसरीकडे शिवसेनेबरोबर चर्चा सुरू आहेत आणि नक्कीच मार्ग निघेल अशी आशा भाजपचे नेते राजीव प्रताप रुडी यांनी व्यक्त केली आहे. इतकंच नाही तर शिवसेना ही भाजपला पाठिंबा नक्कीच देईल असा विश्वास सुद्धा त्यांनी बोलून दाखवला आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वी 22 नोव्हेंबरला सर्वपक्षीय बैठक होणार आहे आणि त्यात शिवसेना पाठिंबा देईल असं सुद्धा रुडी यांनी म्हटलंय. ये बड़ा एक अच्छा सहयोग है और उनकी भागीदारी है. हम उसको अप्रिशिएट भी करते हैं कि केंद्र की सरकार में आपकी भागीदारी है. कुछ स्थानीय स्तर पर विषय हो सकते हैं जिस पर निरंतर प्रदेश के मुख्यमंत्री और शिवसेना के नेतृत्व में विमर्श है. मुझे पूरा विश्वास है कि ये विमर्श निश्चित रूप से अच्छे अंजाम पर पहुंचेगा. तर भाजपनं हिवाळी अधिवेशनामध्ये विश्वासदर्शक ठराव घ्यावा तर या अधिवेशनासाठी भाजपनं राष्ट्रवादीकडे रितसर पाठिंबा मागावा. कोणत्या स्वरूपात पाठिंबा हवाय ते सुद्धा भाजपनं स्पष्ट करावं असं मत IBN लोकमतशी बोलताना राष्ट्रवादीचे आमदार भास्कर जाधव यांनी व्यक्त केलं. मला असं वाटतं, हे माझं व्यक्तिगत मत आहे, हे माझ्या पक्षाचं मत नाहीये. त्यांनी नागपूर अधिवेशनमध्ये आपलं जे पाठबळ आहे किंवा आपली मेजॉरिटी आहे, मताधिक्य आहे ते सिद्ध करून महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामधला संभ्रम दूर करण्याची जबाबदारी ही भारतीय जनता पार्टीने स्वीकारावी असं माझं मत आहे. आपण म्हणालात की त्यावेळेला जर त्या ठिकाणी डिव्हिजन ऑफ वोट्स जर झाले, जर सभागृहामध्ये मतदानाची वेळ आली तर माझ्या पक्षाची ही जबाबदारी नाहीच आहे. माझ्या पक्षानं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आम्ही सरकार पडू देणार नाही. पण सरकार पडू देणार नाही याचा अर्थ भारतीय जनता पार्टीला जशा स्वरूपामध्ये आमची मदत लागेल ती त्यांनी स्पष्ट भूमिका केली पाहिजे की तुम्हाला कोणत्या स्वरूपाची आम्हाला मदत पाहिजे. तुम्हाला आम्ही वॉकआउट करून म्हणजे सभागृहातून सभात्याग करून मदत करायला पाहिजे, आम्ही आमच्या जागेवर स्तब्ध बसून मदत करायला पाहिजे की तुमच्या बाजूने आम्ही मतदान करून करायला पाहिजे. ती भूमिका आणि ती मागणी ही भारतीय जनता पार्टीने केली पाहिजे. त्याच्यावर आमचं मत, आम्ही कोणत्या स्वरूपात त्यांना मदत करायची ही आम्ही त्यावेळेला ठरवू. यानंतर बघूयात अजून एक अत्यंत महत्त्वाची बातमी. अहमदनगरमधल्या जवखेड गावात झालेल्या तिहेरी हत्याकांडाला 1 महिना पूर्ण झालाय. या विरोधात अनेक निदर्शनं झाली पण आरोपी मात्र अजूनही मोकाट आहेत. या प्रकरणी तपास करण्यासाठी स्पेशल टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली होती पण तरी सुद्धा तपासात फारशी प्रगती झाली नाही असंच सध्या समोर येत आहे. हे हत्याकांड झाल्यापासून आतापर्यंतचा घटनाक्रम बघूयात. बघा, 20 ऑक्टोबरला हे हत्याकांड झालं, 3 खून झाले, 21 ऑक्टोबरला FIR दाखल झाली, 22 ऑक्टोबरला पोस्टमॉर्टम रिपोर्ट आले तर 23 ऑक्टोबरला दलित अत्याचार विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला. 28 ऑक्टोबरला 100 संशयितांची चौकशी केली गेली तर 4 नोव्हेंबरला 250 जणांचे जबाब पूर्ण झाले पण सुगावा मात्र लागला नाही. 10 नोव्हेंबरला साक्षीदारांच्या नार्को टेस्टला कोर्टानं परवानगी सुद्धा दिली पण आतापर्यंत अजूनपर्यंत आरोपी मात्र मोकाट फिरतात. यानंतरची बातमी गडचिरोलीची आहे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये सध्या मेंदू ज्वरानं थैमान घातलंय. हा मलेरियाचा सगळ्यात मोठा गंभीर प्रकार समजला जातो.
या मलेरियाचे गडचिरोली जिल्ह्यात तब्बल 11,000 रुग्ण आढळले आहेत. गेल्या 5 वर्षांमधला सर्वात जास्त आकडा हा आहे. धानोरा, एटापल्ली, भामरागड, सिरोंचा, कोरची, गडचिरोली या तालुक्यांमध्ये याचा प्रादुर्भाव हा सगळ्यात जास्त आहे. यामुळे आरोग्य यंत्रणा हादरून गेली आहे. गेल्या 6 महिन्यांमध्ये मेंदूज्वरानं 17 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. तर प्रत्यक्षामध्ये जर आपण पाहिलं हा आकडा जास्त असल्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाते. तर दुसरीकडे या रोगाचा सामना करण्यासाठी आवश्यक औषधांचा साठा सुद्धा अजूनही अपुरा आहे. तर मेंदूज्वराच्या रुग्णांवर दुर्गम भागातली आरोग्य केंद्र असतील किंवा डॉक्टर अभय बंग यांचं शोधग्राम असेल, डॉक्टर प्रकाश आमटेंच्या भामरागडच्या लोकबिरादरी प्रकल्प असेल, इकडे उपचार सुरू आहेत. धानोरा, भामरागड, एटापल्ली या तालुक्यांमधल्या दुर्गम गावांमध्ये सगळ्यात जास्त रुग्ण आढळून आलेत. तर अनेक आदिवासी गावांमधले रुग्ण अजून सुद्धा आपल्या घरात पडून आहेत. कोंदवाही या दुर्गम गावामध्ये तिकडचा जी काही परिस्थिती आहे याचा आढावा घेतलाय आमचा रिपोर्टर महेश तिवारीने. आपण बघू शकतो मी एका आदिवासी गावात आहे आणि हे आदिवासी कुटुंब आहे. ही महिला आणि तिची मुलगी हे दोघेही या दोघांना फॅल्सिपॅरम हा मलेरिया झालेला आहे. गेल्या 3 दिवसापासून घरात यांचा उपचार सुरू आहे. नेमकं जी जागृती व्हायला पाहिजे ती नाही आहे. घराच्या बाजूलाच उपकेंद्र आहे आणि यांना फक्त गोळ्या दिलेल्या आहेत. पण परिस्थितीत सुधारणा काय दिसत नाहीये. आणि जर आपण बघितलं तर जिल्ह्यामध्ये एकूण आतापर्यंत 15 मृत्यूची नोंद होती. आणि आता कालचं जर चित्र बघितलं तर भामरागड आणि अहेरी तालुक्यात 2 लहान मुलींचे झालेले आहे. एकूण 17 मृत्यूचा आकडा वाढलेला आहे. आणि या उपचाराच्या संदर्भात काय परिस्थिती आहे अजूनही हे बघा आपण विचारू शकतो. घरातले जे इसम आहेत मलेरिया 3 दिवस झालाय. 3 दिवस झालाय. आणि आखरी डोस झालाय आजच्या दिन. उपचार काय सुरू आहे, काय दिलाय उपचारासाठी? उपचारासाठी गोळी सिरप दिलाय. गोळी दिलाय का? बाकी काहीच नाही आहे का? काहीच नाही. मच्छरदाणी किती आहे तुमच्या घरात? मच्छरदाणी 2 आहे. किती लोक आहेत तुम्ही? 3 लोक आहेत का? हो. आणि आता जर तुम्ही ॲम्ब्युलन्स तुम्हाला जर पुढे जर ट्रीटमेंट साठी पुढे जायचं काय सांगितलं आहे का? नाही, अजून नाही सांगितलं. पण तब्येत सुधारली आहे का? तब्येत नाही सुधारलं, तशीच आहे. एकूणच परिस्थिती चिंताजनक आहे. आणि औषधांचा साठा जो पाहिजे तो मलेरिया विभागाकडे कमी आहे. सरकारने याची गंभीरतेने दखल घेणं आवश्यक आहे. महेश तिवारी, IBN लोकमत, कोंदावाही, गडचिरोली. यानंतर महाराष्ट्र नामात एक ब्रेक घेऊन पुन्हा भेटूयात. पहा फक्त IBN लोकमत. यंदाचा गदिमा पुरस्कार हा ज्येष्ठ लेखक आणि पत्रकार अरुण साधू यांना जाहीर झालाय. तर चैत्रबन पुरस्कार कवी आणि गीतकार संदीप खरे यांना जाहीर झालाय. गदिमा स्मृती प्रतिष्ठानच्या वतीनं या पुरस्कारांची पुण्यात घोषणा केली गेली. विद्याप्रज्ञा पुरस्कार गायिका उर्मिला धनगर यांना दिला जाणार आहे. गदिमा यांच्या पत्नी विद्या माडगुळकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा गृहिणी सखी सचिव पुरस्कार हा ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे यांच्या पत्नी स्मिता परांजपे यांना जाहीर केला. 14 डिसेंबरला गदिमांच्या स्मृती दिनाला या पुरस्कारांचं वितरण निर्माता दिग्दर्शक जब्बार पटेल यांच्या हस्ते केलं जाणार. तर संजीवनी सोहळ्याची आज सांगता आळंदीमध्ये झालेली आहे आणि यासाठी लाखो वारकरी आळंदीमध्ये दाखल झाले होते. आळंदीतलं वातावरण यामुळे एकूणच भक्तिमय झालं. यानंतर महाराष्ट्र नामात सध्या इथेच थांबूयात. पहा फक्त IBN लोकमत.